नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 6 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 5 आपल्याला सॉल्व करायचा आहे. सोडवूया. क्वेश्चन नंबर 5 मधील पहिला प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. पहा, याचे प्रूफ कसं लिहिणार आपण. प्रूफ LHS इक्वल टू सेक थीटा ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साइन थीटा आणि या ब्रॅकेटमध्ये सेक थीटा प्लस टॅन थीटा इक्वल टू सेक आणि टॅन यांना आपल्याला साइन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजे कसं लिहिणार, सेकला आपण 1 अपॉन कॉस लिहू शकतो, 1 अपॉन कॉस थीटा, 1 मायनस साइन थीटा ॲज इट इज. सेकला काय लिहिणार, 1 अपॉन कॉस थीटा, टॅनसाठी साइन थीटा अपॉन कॉस थीटा. बऱ्याच प्रूफ असे आहेत की आपल्याला साइन आणि कॉसमध्ये कन्वर्ट करावे लागतात, तर आपल्याला सोल्युशन मिळते. 1 मायनस साइन थीटा आणि अपॉन कॉस थीटा असं लिहू शकतो आपण, 1 मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आणि इथे काय करणार, दोघांचाही डिनोमिनेटर सेम आहे म्हणजे आपण एकच डिनोमिनेटर घेणार कॉस थीटा आणि न्यूमरेटरची ॲडिशन होईल 1 प्लस साइन थीटा. इथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन आहे. येथे 1 मायनस साइन थीटा आहे, येथे 1 प्लस साइन थीटा आहे, म्हणजे ए मायनस बी ए प्लस बी, म्हणजे आपण काय लिहिणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथे कसं आहे, ए मायनस बी हा एक ब्रॅकेट आहे आणि येथे मल्टिप्लिकेशन आहे, दुसरा ब्रॅकेट ए प्लस बी आहे. तर आपण कसं लिहितो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्याप्रमाणे येथे ए स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर, 1 स्क्वेअर म्हणजे 1 मायनस बी स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर होईल, साइन स्क्वेअर थीटा अपॉन येथे कॉस थीटा आहे, येथे पण कॉस थीटा आहे. म्हणजे काय होईल, अंशांचा गुणाकार केला आपण, छेदांचा गुणाकार म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा होईल. 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे काय, कॉस स्क्वेअर थीटा, कॉस स्क्वेअर थीटा आणि अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर थीटाला कॉस स्क्वेअर थीटाने डिवाइड केलं, आन्सर मिळेल 1 अपॉन 1. बरोबर आहे, इक्वल टू 1 अपॉन 1 इक्वल टू 1 इक्वल टू RHS. इथे रिझन लिहायचं आहे आपल्याला, 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा. सिन्स 1 मधून साइन स्क्वेअर थीटा मायनस केला तर आन्सर आपल्याला कॉस स्क्वेअर थीटा मिळते आणि 1 मधून कॉस स्क्वेअर थीटा मायनस केला तर आपल्याला आन्सर साइन स्क्वेअर थीटा मिळते. येथे 1 मधून साइन स्क्वेअर थीटा मायनस केल्यामुळे आन्सर आहे कॉस स्क्वेअर थीटा. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. म्हणजेच काय, दिलेला प्रॉब्लेम पूर्ण लिहून घ्यायचा, टू 1 हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट दुसरा प्रश्न LHS इक्वल टू सेक थीटा प्लस टॅन थीटा ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साइन थीटा. आपल्याला प्रूफ करायचं आहे RHS. याचं सोल्युशन आपल्याला कॉस थीटा आलं पाहिजे. आपण काय करणार, सेकला आणि टॅनला साइन किंवा कॉसच्या फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करू. सेकला आपल्याला 1 अपॉन कॉस करता येईल आणि टॅनला साइन अपॉन कॉस करता येईल. सेकसाठी 1 अपॉन कॉस म्हणजे 1 अपॉन कॉस थीटा आणि टॅन थीटा म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटा. हे बेसिक फॉर्म्युले आपल्याला माहिती असेल तरच प्रूफ करता येईल, नाहीतर शक्य नाही आहे. आणि 1 मायनस साइन थीटा ॲज इट इज. फक्त आपण मागच्या प्रॉब्लेमप्रमाणे साइन थीटा आणि कॉस थीटामध्ये कन्वर्ट केलेलं आहे. दोघांचाही डिनोमिनेटर सेम आहे म्हणजे आपण एकच डिनोमिनेटर घेऊ शकतो कॉस थीटा आणि येथे न्यूमरेटरची ॲडिशन होईल 1 प्लस साइन थीटा. बरोबर आहे, आणि हे इंटू आहे 1 मायनस साइन थीटा. आता
हा न्यूमरेटर आहे, हा पण न्यूमरेटरच आहे, बरोबर आहे. म्हणजे दोघांचा मल्टिप्लिकेशन केला आपण तर काय होईल, 1 प्लस साईन थिटा आणि 1 मायनस साईन थिटा मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा मागच्या प्रॉब्लेमप्रमाणे, बरोबर आहे. आणि आपण कॉस थिटा, अंश अंशाचा गुणाकार, छेदाछेदांचा गुणाकार. 1 मधून साईन स्क्वेअर थिटा मायनस केला तर आन्सर मिळते कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. पहा इथे कॉस स्क्वेअर आहे, येथे फक्त सिंगल कॉस आहे, म्हणजे हे कॅन्सल होईल तर येथील स्क्वेअर कॅन्सल होईल, काय राहील फक्त कॉस थिटा. हीच आपली RHS आहे. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. देअरफॉर हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. नेक्स्ट पहा तिसरा प्रश्न. प्रूफ LHS सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा. पहा साईन आणि कॉसमध्ये कन्वर्ट करू आपण. सेक म्हणजे 1 अपॉन कॉस, स्क्वेअर असल्यामुळे इथे स्क्वेअर येईल, आणि कोसेक म्हणजे 1 अपॉन साईन, स्क्वेअर असल्यामुळे साईन स्क्वेअर होईल, बरोबर आहे. पहा इक्वल टू, येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, आणि येथे कॉस स्क्वेअर थिटा आणि इंटू साईन स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. छेदाछेदांचा गुणाकार. पहा साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ही व्हॅल्यू 1 असते, 1 अपॉन येथे येईल कॉस स्क्वेअर थिटा आणि इंटू साईन स्क्वेअर थिटा. पहा आपल्याला आन्सर हे मिळालेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, पहा इथे आपल्याला सेकचा स्क्वेअर दाखवायचा आहे आणि कोसेकचा स्क्वेअर दाखवायचा आहे. 1 अपॉन कॉस स्क्वेअर केला तर सेक स्क्वेअर आहे, आणि 1 अपॉन साईन स्क्वेअर केला तर कोसेक स्क्वेअर आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करू, येथे सेपरेट लिहू. 1 अपॉन हे कॉस स्क्वेअर थिटा आणि इंटू करू 1 अपॉन साईन स्क्वेअर थिटा असं लिहू शकतो आपण, बरोबर आहे. 1 अपॉन कॉस म्हणजे सेक, स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर, हे मल्टिप्लिकेशन साईन, 1 अपॉन साईन म्हणजे कोसेक. हीच आपली RHS आहे, इक्वल टू RHS. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. देअरफॉर सेक स्क्वेअर थिटा हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. प्रूफ LHS कॉट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. पहा येथे कॉट स्क्वेअर आहे तर येथे कोसेक स्क्वेअर आहे, येथे टॅन स्क्वेअर आहे तर येथे सेक स्क्वेअर आहे, बरोबर आहे. पहा आपल्याला हे दोन फॉर्म्युले माहिती आहेत. कॉट स्क्वेअर हा कोसेक स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आहे आणि टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आहे, बरोबर आहे. म्हणजे पहा इकडे लेफ्ट साईडला कॉट स्क्वेअर आहे तर राईट साईडला कोसेक स्क्वेअर आहे, लेफ्ट साईडला टॅन स्क्वेअर आहे आणि राईट साईडला सेक स्क्वेअर आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करू, या कॉट स्क्वेअर आणि टॅन स्क्वेअर यांच्या व्हॅल्यू कोसेक स्क्वेअर आणि सेक स्क्वेअर यांच्या फॉर्ममध्ये पुट करू आपण. म्हणजे यावरून कॉट स्क्वेअरची व्हॅल्यू काय होईल, देअरफॉर कॉट स्क्वेअर थिटा म्हणजे काय होईल, या कोसेक स्क्वेअर थिटामधून हा 1 मायनस होईल, बरोबर आहे. ही व्हॅल्यू आपण कॉट स्क्वेअर थिटा म्हणून पुट करू, ही व्हॅल्यू. आता त्याप्रमाणे यावरून टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय होईल, सेक स्क्वेअर थिटामधून हा 1 मायनस होईल, बरोबर आहे. म्हणजे टॅन स्क्वेअर थिटाऐवजी आपण ही व्हॅल्यू पुट करू. इक्वल टू कॉट स्क्वेअर म्हणजे काय, कोसेक स्क्वेअर मायनस 1, कोसेक स्क्वेअर मायनस 1, हे मायनस ॲज इट इज. टॅन स्क्वेअर म्हणजे काय, सेक स्क्वेअर मायनस 1. पहा इथे ब्रॅकेट करू आपण कारण ह्या दोन टर्म आहेत.
सेक स्क्वेअर थीटा, सॉरी थीटा लिहायचं आहे आपल्याला, कोसेक स्क्वेअर थीटा -1 आणि सेक स्क्वेअर थीटा -1 पा इक्वल टू हे कोसेक स्क्वेअर थीटा -1 मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे मायनस सेक स्क्वेअर थीटा होईल आणि मायनस मायनस प्लस होईल 1, बरोबर आहे, मायनस मायनस प्लस 1 हा -1 आणि +1 कॅन्सल होईल म्हणजे काय राहील, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस सेक स्क्वेअर थीटा हीच आपली राईट साईड आहे इक्वल टू RHS. देअरफोर LHS इक्वल टू RHS. देअरफोर हेन्स प्रूव्ड. कॉट स्क्वेअर ऐवजी आपण ही व्हॅल्यू पुट केलेली आहे आणि टॅन स्क्वेअर ऐवजी आपण ही व्हॅल्यू पुट केलेली आहे. येथे रिझन पण लिहायचं आपल्याला, कारण कॉट स्क्वेअर थीटा म्हणजे काय, कोसेक स्क्वेअर थीटा -1 आणि टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा -1 सिन्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, LHS इक्वल टू टॅनचा 4th पॉवर थीटा प्लस टॅन स्क्वेअर थीटा आहे. लेफ्ट साईडला टॅन स्क्वेअर आहे, राईट साईडला सेक स्क्वेअर आहे, म्हणजे आपल्याला इथे ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी वापरायची आहे टॅन स्क्वेअरची, परंतु येथे टॅनला 4th पॉवर आहे. तर आपण काय करू, येथे टॅनला 4th पॉवर आहे, येथे 2 पॉवर आहे, म्हणजे आपण टॅन स्क्वेअर कॉमन काढू. जर आपण टॅन स्क्वेअर थीटा कॉमन काढला तर येथे काय राहील, टॅनचा पॉवर 2 होईल आणि हे प्लस आणि कॉमन टॅन स्क्वेअर थीटा काढल्यामुळे येथे 1 होईल, बरोबर आहे. म्हणजे या टर्मला डिवाइड केलं तर आन्सर हे मिळेल आणि या टर्मने डिवाइड केलं तर आन्सर हे मिळेल, बरोबर आहे. म्हणजे कॉमन काढलेलं आहे आपण. आपल्याला फॉर्म्युला कोणता आहे, 1 + टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. म्हणजे टॅन स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, देअरफोर टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटामधून 1 मायनस होईल, बरोबर आहे. हा फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा आपल्याला. म्हणजे आपण काय करणार, याची व्हॅल्यू ही पुट करू, सेक स्क्वेअर थीटा -1 या टॅन स्क्वेअर थीटाऐवजी ही व्हॅल्यू पुट केली आणि 1 + टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे काय, सेकचा स्क्वेअर थीटा 1 + टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे एवढ्या ब्रॅकेटऐवजी आपण काय लिहू शकतो, सेकचा स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर थीटा, बरोबर आहे. आता काय करू, या सेक स्क्वेअरने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. याने याला मल्टिप्लाय केल्यामुळे सेकचा 4th पॉवर होईल, हे मायनस साईन, आणि सेक स्क्वेअरने 1ला मल्टिप्लाय केल्यामुळे सेक स्क्वेअर थीटा होईल, बरोबर आहे. या टर्मने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केला म्हणजे ह्या दोन्ही टर्मला आपण मल्टिप्लाय केलेला आहे. आन्सर हे मिळेल आपल्याला. हीच आपली RHS आहे, RHS. देअरफोर LHS इक्वल टू RHS. देअरफोर कोणता प्रॉब्लेम आपण कशा प्रकारे प्रूफ केलेला आहे हे लक्षात ठेवावे लागेल. 1-2दा प्रॅक्टिस केली तर लक्षात राहील. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 खूप सोपा प्रॉब्लेम आहे. प्रूफ LHS. फक्त आपल्याला इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 1/1 - साइन थीटा आणि प्लस 1/1 + साइन थीटा इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे 1 + साइन थीटा ही टर्म आणि इंटू 1 म्हणजे आन्सर तेच येईल, बरोबर आहे. आणि हे प्लस साइन ही टर्म इंटू 1 म्हणजे आन्सर काय मिळेल, 1 - साइन थीटा आणि अपॉन या दोन्ही ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन 1 - साइन थीटा आणि 1 + साइन थीटा. +1 + 1 म्हणजे 2 होईल
साईन थिटा प्लसमध्ये आहे आणि साईन थिटा मायनसमध्ये आहे, कॅन्सल होतील. 2 अपॉन पहा इथे काय आहे 1 मायनस साईन थिटा आणि 1 प्लस साईन थिटा म्हणजे ए मायनस बी आणि ए प्लस बी याप्रमाणे आहे, बरोबर आहे. तर आपण काय लिहितो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, परंतु एची व्हॅल्यू येथे 1 आहे म्हणजे 1चा स्क्वेअर केला काय तर 1च येईल, बरोबर आहे. ए स्क्वेअर ए म्हणजे येथे 1 आहे मायनस बी म्हणजे येथे साईन थिटा आहे मायनस साईन थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. 1 स्क्वेअर मायनस साईन स्क्वेअर, 1 स्क्वेअर म्हणजे 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. पहा ह्या दोन ब्रॅकेटऐवजी आपण काय लिहू शकतो 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा, 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. पहा 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा म्हणजे काय 1 मधून साईन स्क्वेअर थिटा मायनस केला तर कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 2 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. याची व्हॅल्यू काय आहे कॉस स्क्वेअर थिटा, कारण फॉर्म्युला कोणता आहे आपला साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1, बरोबर आहे. 1 मधून हे साईन स्क्वेअर थिटा मायनस केले तर आन्सर मिळेल कॉस स्क्वेअर थिटा. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय 1 साईन मायनसमध्ये येतील, बरोबर आहे. 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा म्हणजे आपण काय लिहिलं आहे कॉस स्क्वेअर थिटा. येथे 1 अपॉन कॉस आहे, 1 अपॉन कॉस म्हणजे काय सेक होईल, म्हणजे आपण असं लिहू शकतो हे 2 इंटू 1 अपॉन समजण्यासाठी लिहितो असं कॉस स्क्वेअर थिटा, फक्त अरेंजमेंट केली आपण, बरोबर आहे. हे 2 ॲज इट इज 1 अपॉन कॉस म्हणजे काय सेक, म्हणजे आपण काय लिहिणार सेक स्क्वेअर थिटा. येथे कॉसला स्क्वेअर आहे म्हणजे सेकला पण स्क्वेअर येईल. हीच आपली RHS आहे. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय सेक थिटा. प्रत्येक वेळी रिझन लिहायचं आहे. LHS इक्वल टू RHS. देअरफॉर 1 अपॉन 1 मायनस साईन थिटा हेन्स. नेक्स्ट प्रूफ LHS इक्वल टू सेकचा 6th पॉवर आहे, येथे अँगल थिटाऐवजी x आहे, मायनस टॅनचा 6 पॉवर आहे, ही आपली लेफ्ट साईड आहे, बरोबर आहे. इक्वल टू ही व्हॅल्यू आपण ॲज इट इज राहू द्यायची, आपल्याला याला काहीच करायचं नाही. फक्त आपण येथे काय करू या सेकचा पॉवर 6 आहे तर आपण असं लिहू शकतो सेकचा पॉवर 2 केला आणि x, तर येथे आपल्याला ब्रॅकेटला 3 पॉवर घ्यावं लागेल, बरोबर आहे. 3 इंटू 2 6 होतील, हे मायनस टॅनचा पॉवर 6 x ॲज इट इज, ही व्हॅल्यू ॲज इट इज राहू दिली आपण. आता हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला 1 प्लस टॅन स्क्वेअर x किंवा थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. म्हणजे या सेक स्क्वेअरऐवजी आपण ही व्हॅल्यू पुट करू शकतो 1 प्लस टॅन स्क्वेअर x पॉवर पुन्हा 3 होईल, बरोबर आहे. सेक स्क्वेअर x ऐवजी आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर x पुट केलेला आहे. हा फॉर्म्युला आहे आपला, बरोबर आहे. आयडेंटिटी आहे ही, मायनस ही व्हॅल्यू ॲज इट इज टॅनचा 6 पॉवर x. येथे a प्लस बी आणि ब्रॅकेटला क्यूब आहे. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. जर a प्लस बी आणि ब्रॅकेटचा क्यूब असेल तर आपण फॉर्म्युला कसा लिहितो a चा क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी आणि प्लस 3ab स्क्वेअर आणि प्लस बीचा क्यूब. हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे आपल्याला तर सॉल्व करता येईल. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्याप्रमाणे येथे a म्हणजे काय आहे 1 आहे, बरोबर आहे. a म्हणजे येथे 1 आहे आणि b म्हणजे काय आहे टॅन स्क्वेअर x, एवढी व्हॅल्यू म्हणजे काय आहे ते b आहे, बरोबर आहे. येथे a ची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची 1 घ्यायची. a चा क्यूब आहे म्हणजे आपण येथे काय करणार 1चा क्यूब करणार, बरोबर आहे.
3 प्लस 3 टाइम्स ए स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर इथे इंटू 1चा स्क्वेअर आणि बी म्हणजे काय टॅन स्क्वेअर एक्स. हे सर्व मल्टिप्लिकेशनमध्ये आहे इथे टॅन स्क्वेअर एक्स. नंतर प्लस 3 टाइम्स ए म्हणजे 1 आणि बी स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स ही बी टर्म आहे याचा स्क्वेअर करायचा आपल्याला बरोबर आहे. आणि प्लस बीचा क्यूब आहे म्हणजे या टर्मचा क्यूब करायचा टॅन स्क्वेअर एक्स ही बी टर्म आहे त्याचा आपल्याला क्यूब करायचा आहे. आणि हे मायनस टॅन पॉवर 6 एक्स ॲज इट इज बरोबर आहे. आता पहा इक्वल टू 1चा क्यूब 1 बरोबर आहे प्लस 3 इंटू 1 3 होतील आणि टॅन स्क्वेअर एक्स म्हणजे 3 टाइम्स टॅन स्क्वेअर एक्स प्लस 3 हे टॅनचा पॉवर 2 आणि याचा पॉवर 2 आहे म्हणजे 2 इंटू 2 4 होईल म्हणजे टॅनचा 4th पॉवर 3 टाइम्स टॅनचा 4th पॉवर एक्स बरोबर आहे. आणि प्लस येथे काय होईल टॅनचा 2 पॉवर आहे येथे 3 आहे 3 इंटू 2 पॉवरचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 इंटू 2 म्हणजे 6 टॅनचा 6th पॉवर एक्स बरोबर आहे. आणि हे मायनस टॅन पॉवर 6 आहे एक्स. हे पहिल्यापासून ॲज इट इज आलेले आहेत याला आपण काहीच केलेलं नाही आहे. इथे एक प्लसमध्ये आलेलं आहे एक मायनस. आता हे कॅन्सल होईल प्लस आहेत आणि हे मायनस आहेत हे कॅन्सल होऊन जाईल या दोन टर्म कॅन्सल झाल्या इक्वल टू 1 प्लस आता इथे 4th पॉवर आहे टॅनला आणि इथे 2 पॉवर आहे येथे पण 3 आहे येथे 3 आहे म्हणजे आपण कॉमन काय काढू शकतो म्हणजे इथे आपल्याला कॉमन काय काढता येईल येथे 3 कॉमन काढता येईल या दोन टर्ममध्ये 3 कॉमन काढता येईल आपल्याला आणि टॅनचा पॉवर 2 म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स कॉमन काढता येईल. ते कॉमन काढल्यामुळे इथे काय होईल म्हणजे येथे 1 होईल एवढी टर्म कॅन्सल होईल बरोबर आहे कारण तेच कॉमन काढलं आपण. प्लस 3 कॉमन काढला 3 पण कॅन्सल होईल स्क्वेअर कॉमन काढला इथे 4th पॉवर आहे म्हणजे इथे काय राहील टॅन स्क्वेअर एक्स बरोबर आहे. या दोन टर्म तर कॅन्सल झालेले आहेत म्हणजे इक्वल टू आता 1 प्लस हे 3 टॅन स्क्वेअर एक्स याची व्हॅल्यू काय असते सेक स्क्वेअर एक्स बरोबर आहे म्हणजे इंटू सेक स्क्वेअर एक्स बरोबर आहे. ब्रॅकेट आहे म्हणजे इंटू मल्टिप्लिकेशन आणि या 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स हा फॉर्म्युलाचा आहे इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स किंवा थिटा बरोबर आहे हा फॉर्म्युला. त्यामुळे या व्हॅल्यूऐवजी आपण ही व्हॅल्यू पुट केली. आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं 1 आलेलं आहे 3 टॅन स्क्वेअर एक्स 3 आधी आहेत नंतर टॅन स्क्वेअर आहे इथे सेक म्हणजे याला आपण असं लिहू शकतो इक्वल टू 1 प्लस 3 ही टर्म आधी लिहू कारण मल्टिप्लिकेशनमध्ये आहे आधी लिहिली तरी चालेल नंतर लिहिली तरी चालेल परंतु जे प्रूफ करायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला रूपांतर लिहायचं आहे इंटू टॅन स्क्वेअर एक्स. यालाच थोडं अरेंजमेंट करून लिहिलेलं आहे हीच आपली RHS आहे. देअरफोर LHS इक्वल टू RHS. देअरफोर सेकचा 6th पॉवर एक्स मायनस हेन्स प्रूव्ड अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 प्रूफ LHS इक्वल टू टॅन थीटा अपॉन सेक थीटा प्लस 1 आहे. येथे लेफ्ट साईडला सेक थीटा प्लस 1 आहे आणि राईट साईडला सेक थीटा मायनस 1 आहे म्हणजे आपण काय करू सेक थीटा प्लस 1 याची कॉन्ज्युगेट पेअर म्हणजे सेक थीटा मायनस 1ने आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करू. येथे लिहिणार टॅन थीटा अपॉन सेक थीटा प्लस 1 कॉन्ज्युगेट पेअर म्हणजे याची येथे प्लस साईन आहे तर मायनस घेणार आपण सेक थीटा मायनस 1 न्यूमरेटरला मल्टिप्लाय करणार त्याचप्रमाणे सेक थीटा मायनस 1 मल्टिप्लाइंग
सेक थीटा मायनस 1 टू न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर. पहा न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला आपण या टर्मने मल्टिप्लाय केलेलं आहे, बरोबर आहे. आता काय करता येईल आपल्याला, पहा हे टॅन थीटा, आता अंशाचा गुणाकार, न्यूमरेटरचा मल्टिप्लिकेशन, म्हणजे इथे सेक थीटा मायनस 1, बरोबर आहे. दोघांचा मल्टिप्लिकेशन होईल आणि इथे काय होईल, सेक थीटा प्लस 1 एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सेक थीटा मायनस 1, बरोबर आहे. टॅन थीटा सेक थीटा मायनस 1 अपॉन, पहा दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे, येथे प्लस साईन आहे, येथे मायनस आहे, टर्म सारखे आहेत, म्हणजे ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये, ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आहे. असं जर असेल तर आपण काय लिहितो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे काय होईल, सेक स्क्वेअर थीटा, आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर, परंतु मायनस साईन आहे, 1चा स्क्वेअर 1च होईल, बरोबर आहे. हा फॉर्म्युला इथे अप्लाय केला आपण, इक्वल टू, ही व्हॅल्यू किती असते, टॅन स्क्वेअर थीटा, बरोबर आहे, कारण फॉर्म्युलाचा आहे तो, म्हणजे हे टॅन थीटा इंटू सेक थीटा मायनस 1, ही व्हॅल्यू किती आहे, टॅन स्क्वेअर थीटा येईल, बरोबर आहे. हे टॅन आहे, पहा रिझन काय येणार, टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस 1, कारण फॉर्म्युला कोणता आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा, त्यावरून हा फॉर्म्युला आलेला आहे, बरोबर आहे. पहा इथे टॅन थीटा आहे, येथे टॅनला स्क्वेअर आहे, म्हणजे हा स्क्वेअर कॅन्सल होईल, येथे 2 टाइम्स आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, येथे 1 टाइम्स आहे, हे कॅन्सल होऊन जाईल, खाली फक्त टॅन थीटा राहील, इक्वल टू सेक थीटा मायनस 1 अपॉन टॅन थीटा, हीच आपली RHS, बरोबर आहे. देअरफॉर LHS इक्वल टू RHS, देअरफॉर हेन्स प्रूव्ड, नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 9, प्रूफ LHS इक्वल टू टॅन क्यूब थीटा मायनस 1 आहे आणि अपॉन टॅन थीटा मायनस 1 आहे, पहा इक्वल टू, पहा इथे 1 आहे म्हणजे 1चा क्यूब आहे, बरोबर आहे. म्हणजे असं लिहू शकतो आपण, टॅनचा क्यूब थीटा, ह्या 1 ऐवजी 1 क्यूब पण लिहू शकतो, कारण 1 क्यूबची व्हॅल्यू 1च आहे, टॅन थीटा मायनस 1, बरोबर आहे. आता पहा ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला तयार झाला इथे, ए क्यूब मायनस बी क्यूब, हा फॉर्म्युला काय म्हणतो, एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी आणि प्लस बी स्क्वेअर, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला याप्रमाणे आहे, पहा या फॉर्म्युल्यानुसार येथे ए म्हणजे काय आहे, पहा येथे ए म्हणजे टॅन थीटा आहे, ए म्हणजे टॅन थीटा, आणि बी म्हणजे येथे काय आहे, 1 आहे. पहा याप्रमाणे आपण व्हॅल्यू पुट करू, पहा इथे का ए मायनस बी, ए म्हणजे टॅन थीटा मायनस 1, टॅन थीटा मायनस 1, बरोबर आहे. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थीटा प्लस ए बी, एची व्हॅल्यू टॅन थीटा आणि बीची व्हॅल्यू 1, म्हणजे 1 मल्टिप्लाय करायची गरज नाही, टॅन थीटा लिहू शकतो आपण, आणि प्लस बी स्क्वेअर, बी म्हणजे येथे 1 आहे, 1चा स्क्वेअर तो 1च होईल, आणि अपॉन टॅन थीटा मायनस 1, बरोबर आहे. पहा या दोन ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल करू शकतो, बरोबर आहे. म्हणजे आता काय राहिलेलं आहे, टॅन स्क्वेअर थीटा प्लस टॅन थीटा आणि प्लस 1 राहिलेला आहे, बरोबर आहे. परंतु आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, टॅन थीटा आलेला आहे, बरोबर आहे, परंतु सेक स्क्वेअर थीटा पाहिजे,
म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा आणि +1 म्हणजे काय होईल सेक स्क्वेअर थिटा. आपण हे एकत्र जवळजवळ लिहिणार आहोत पहा. म्हणजे 1 + टॅन स्क्वेअर थिटा असं लिहिलं. थोडी अरेंजमेंट वेगळी केली आणि टॅन थिटा आपण नंतर लिहिला. आता काय होईल या दोन व्हॅल्यूऐवजी पहा 1 आधी लिहिला, ही टर्म नंतर लिहिली आणि ही नंतर लिहिली आपण. पहा या दोन टर्मची ॲडिशन म्हणजे काय सेक स्क्वेअर थिटा आणि हे टॅन थिटा ॲज इट इज. रिझन काय लिहिणार सिन्स 1 + टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय सेक स्क्वेअर थिटा. हीच आपली RHS आहे. Therefore tan hence proved. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 प्रूफ. पहा थोडी वेगळ्या प्रकारची प्रूफ आहे ही, लक्षात ठेवावी लागेल. LHS = sin थिटा - cos थिटा +1 अपॉन sin थिटा + cos थिटा -1 इक्वल टू. पहा येथे आपल्याला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपल्याला cos थिटाने डिवाइड करायचं आहे. येथे लिहिणार आपण डिवाइड बाय cos थिटा टू न्यूमरेटर and denominator. पहा येथे मायनस आहे, येथे प्लस आहे. न्यूमरेटरला आपल्याला cos थिटाने डिवाइड करायचं आहे, त्याप्रमाणे डिनोमिनेटरला पण cos थिटाने डिवाइड करायचं आपल्याला. त्यामुळे काय होईल प्रत्येक टर्मला cos थिटाने आपल्याला डिवाइड करावं लागेल. म्हणजे sin थिटा अपॉन cos थिटा मायनस या cos थिटाला पण cos थिटाने डिवाइड करायचे. प्रत्येक टर्मला cos थिटाने डिवाइड करायचे म्हणजे 1 अपॉन cos थिटा आणि अपॉन हे काय sin थिटा. पहा sin थिटा अपॉन cos थिटा प्लस cos थिटा अपॉन cos थिटा -1 अपॉन cos थिटा. पहा प्रत्येक टर्मला आपण cos थिटाने डिवाइड केलेलं आहे. पहा साइन अपॉन कॉस म्हणजे काय होईल टॅन होईल, टॅन थिटा मायनस कॉस अपॉन कॉस म्हणजे कॅन्सल होईल, 1/1 म्हणजे 1 होईल. कॉस थिटा कॅन्सल म्हणजे 1/1 म्हणजे 1 हे प्लस 1 कॉस म्हणजे काय सेक, 1 कॉस थिटा म्हणजे सेक थिटा अपॉन त्याप्रमाणे साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन प्लस कॉस कॅन्सल म्हणजे +1 होईल आणि मायनस हे 1 कॉस म्हणजे सेक. पहा यालाच आपण काय लिहू हे टॅन थिटा प्लस सेक थिटा हा -1 नंतर लिहू आपण आणि अपॉन हे टॅन थिटा मायनस सेक थिटा आणि +1 आपण शेवटी लिहिणार आहोत. पहा आता या +1 ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, या +1 ऐवजी आपण हे पुट करू शकतो. आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे 1 + टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा. यावरून 1 ची व्हॅल्यू काय होईल, देअरफोर हे टॅन स्क्वेअर थिटा मायनसमध्ये जातील, देअरफोर पहा 1 इक्वल टू काय होईल सेक स्क्वेअर थिटा मायनसमध्ये येतील टॅन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. या फॉर्म्युल्यावरून हा फॉर्म्युला आपल्याला तयार झाला. म्हणजे या 1 ऐवजी आपण पुट काय करणार, ही व्हॅल्यू पुट करणार. पहा इक्वल टू न्यूमरेटर ॲज इट इज टॅन थिटा प्लस सेक थिटा -1 आणि अपॉन हे टॅन थिटा मायनस सेक थिटा प्लसमध्ये ह्या दोन टर्म आहेत. पहा काय लिहिणार आपण सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. पहा 1 न लिहिता त्याऐवजी आपण ही व्हॅल्यू पुट केलेली आहे. पहा इक्वल टू न्यूमरेटर ॲज इट इज. फक्त एवढं लक्षात आलं पाहिजे, मग सोपा आहे प्रॉब्लेम. पहा येथे ब्रॅकेटमध्ये
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला इथे अप्लाय होईल, बरोबर आहे. म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सेक थिटा प्लस टॅन थिटा, बरोबर आहे. म्हणजे सेक थिटा आधी आहे, नंतर टॅन थिटा येईल, बरोबर आहे. त्याप्रमाणे इथे आपण काय करू, सेक थिटा आधी येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मायनस साईन कॉमन काढला. आपण मायनस साईन कॉमन काढला तर आपण सेक थिटा आधी लिहू शकतो, बरोबर आहे. आणि हे टॅन प्लसमध्ये आहेत तर येथे मायनसमध्ये होतील, कारण आपण मायनस साईन कॉमन काढलेला आहे. पहा, मायनस साईन कॉमन काढल्यामुळे हे मायनसचं सेक प्लस झाला आणि टॅन प्लस होता तर मायनस झाला, बरोबर आहे. मायनसने मल्टिप्लाय केलं तर आन्सर हेच मिळेल आपल्याला. आणि प्लस येथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे दोन ब्रॅकेट तयार होतील, सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि दुसरा ब्रॅकेट सेक थिटा, आधी प्लसचा लिहिला किंवा आधी मायनसचा लिहिला तरी चालतो, कोणताही लिहिला तरी चालेल. पहा, इथे मायनसचा तर हा ब्रॅकेट प्लसचा टॅन थिटा, बरोबर आहे. काहीच बदल केला नाही आपण, फक्त हा ब्रॅकेट सॉल्व केला, दोन ब्रॅकेट तयार केले आणि मायनस कॉमन काढून, म्हणजे कशामुळे केलं आपण, सेक थिटा मायनस टॅन थिटा, आधी सेक नंतर टॅन, आधी सेक नंतर टॅन, आधी सेक नंतर टॅन, त्यामुळे आपण असं केलेलं आहे. पहा, आता येथे या दोन ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे एवढी एक टर्म आहे आणि हा एक ब्रॅकेट आहे. आता या दोन ब्रॅकेटमध्ये आपल्याला कॉमन काय काढता येईल, आपण कॉमन हे काढू, सेक थिटा मायनस टॅन थिटा, कारण येथे पण आहे, बरोबर आहे. म्हणजे हा ब्रॅकेट कॉमन काढू आपण. आपण कॉमन काय काढणार, पहा, न्यूमरेटर ॲज इट इज टॅन थिटा प्लस, न्यूमरेटरला काहीच केलं नाही आपण. आता पहा, आपल्याला कॉमन काय काढायचं आहे, मायनस साईन आता कॉमन नाही काढायचा आपल्याला, हा ब्रॅकेट कॉमन काढायचा आहे, सेक थिटा मायनस टॅन थिटाचा, सेक थिटा मायनस टॅन थिटा. हा जर ब्रॅकेट कॉमन काढला आपण, हा ब्रॅकेट कॉमन काढला तर इथे मायनस साईन आहे त्यामुळे -1 होईल, बरोबर आहे. मायनस साईन असल्यामुळे -1 राहील आणि हे प्लस, पहा, सेक थिटा मायनस टॅन थिटा कॉमन काढल्यामुळे हे हा ब्रॅकेट कॅन्सल होईल, फक्त हा प्लसचा ब्रॅकेट राहील. म्हणजे काय राहील, सेक थिटा प्लस टॅन थिटा हे राहील, बरोबर आहे. पहा, टॅन थिटा प्लस सेक थिटा -1 अपॉन हे सेक थिटा मायनस टॅन थिटा. पहा, न्यूमरेटरमध्ये काय आहे, टॅन थिटा, येथे पण आहे टॅन थिटा, सेक थिटा, येथे पण सेक थिटा आहे, येथे -1, येथे -1. पहा, ज्याप्रमाणे येथे टर्म आहेत त्याप्रमाणे आपण ही अरेंजमेंट करून घेऊ. आधी टॅन थिटा आहे, टॅन थिटा, नंतर प्लस सेक थिटा आणि नंतर -1, येथे नंतर -1. म्हणजे काय होईल, हे दोन ब्रॅकेट आपल्याला सारखे होतील, बरोबर आहे. पहा, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होईल, कारण येथे मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे. मग राहील काय, 1 अपॉन खाली सेक थिटा आणि मायनस टॅन थिटा, हीच आपली RHS आहे, इक्वल टू RHS. Therefore, LHS equal to RHS, hence proved. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.